पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले मोचा हरि जय जय राम राम जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा, पावलो विसावा. धावा कृष्णेची धावा कृष्णेची धावा कृष्णेची तव तुक वाटे झाली विचार, वाटे झाली तुक वाटे झाली विचार, वाटे झाली नाव मंगळाचे देणे, नाम मंगळाचे देणे, नाम मंगळाचे देणे बोले. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो कुंडलिया धावा कृष्णेची, धावा कृष्णेची, कुंडलिया धावा कृष्णेची. तुका म्हणे मुक्ती परमिली न बनवले, तुका म्हणे मुक्ती परमिली न बनवले. आता दिवस चारी खेळी वेळी, आता दिवस चारी खेळी वेळी, आता दिवस चारी खेळी वेळी. निश्चितीने पावलो विसावा, याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास,
याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. कवतुक वाटे कवतुक वाटे झालिया बेचाची. नाव मंगळाचे येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती राव.
बरनिली नोवरी आता दिवस चारी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठाला 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 समचरण सरोजवम सांद्रलीलाभदाब जगननिहित पाणी मंडन मंदनानाम तरुण तुलसी माला कंधरऊ कंजनेत्रऊ सदय धवलहासऊ विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा राम नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंबहुना जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया बापू तानपुराचा आवाज कमी करा बापू माझ्या ज्ञानोबरायांनी जर माझ्या ज्ञानोबरायांनी करुणामय स्वर जर दिला असेल करुणामय शब्द जर दिला असेल दयाळू जर शब्द दिला असेल तर मला असं वाटतं तेवढ्याच करुणामय अंतकरणाने आपण ते स्वर सुद्धा लावले पाहिजे ना आणि म्हणून करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो सेवेलागी सेवक झालो हो राम सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या
कमी करा. इतना तो करना वाढूच नका. स्वामी आवाज. जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले मनोजवम मारुतुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणं प्रपद्ये. आइए हनुमंत बिराजिए, आइए हनुमंत बिराजिए, कथा करो मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार. एकदा सगळ्यांनी प्रेमाने हात जोडूया आणि माझ्या ज्ञानोबरायांना या सेवेसाठी आपण बोलूया आणि त्यांना हाक मारूया आणि त्यांना प्रार्थना करूया की हे माऊली आपण इथं कीर्तनाला यावं आणि माझी सेवा ही खऱ्या अर्थानं रुजू करून घ्यावी. म्हणून सगळ्यांनी हात मोकळे करा. आज काही एवढी थंडी नाही आणि थंडीमुळे आपण कार्यक्रम 10 ते 12 ऐवजी आपण 11 ते 1 या वेळेमध्ये केलाय. मला असं वाटतं भाऊ अंगातली थंडी घालवण्यासाठी अंगामध्ये रग पाहिजे, बरोबर ना. अंगामधली थंडी घालवण्यासाठी अंगामध्ये रग पाहिजे. वरून किती रंग पागरण्यापेक्षा अंतकरणामध्ये रग पाहिजे. अंगातली थंडी निघून जाईल. याच्याही पलीकडे जाऊन सांगेल अंतकरणातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा. हृदयातल्या विकाराची थंडी निघून जाईल. एवढी ताकद त्याच्या भजनामध्ये आहे ना. मग आपण सुंदर एकदा भजन करूया. माझ्या ज्ञानोबरांना या ठिकाणी बोलूया. हाताने जोरात टाळ्या वाजवा. ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, आम्हावर कृपा करा. अनाथाची माझी ज्ञानाबाई माझी, साधकाची माय ज्ञानाबाई माझी. अनाथाची माय ज्ञानाबाई माझी, साधकाची माय ज्ञानाबाई माझी. अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय माझी ज्ञानाबाई. अनाथाची माय ज्ञानाबाई, साधकाची माय ज्ञानाबाई. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे.
देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद निर्माते नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकार सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. अरे वैरानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. वैरानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं म्हणे रामेश्वर भट तुझा तुका विष्णू नाही तुझा. एवढे अधिकार संपन्न तुकोबार आहे. नोहे नोहे याच्या पलीकडे जाऊन सांगेल ज्यांचा कळी काळावर सुद्धा दरारा होता एवढे अधिकार संपन्न तुकोबार आहे. आणि त्या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला. विठाला 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 या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आमचा आज दिवस घोर झाला हे प्रतिपादन करतायत. विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात याच दिवसासाठी आम्ही उभं आयुष्य खऱ्या अर्थानं खर्च केलंय. विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात की आम्ही याच गोष्टीसाठी अट्टाहास केला. विठाला विठाला बापू थोडस मागं राहिलंच बरं आहे. त्याचं कारण आजचं वारं जरा वेगळंच आहे. लोक म्हणतील हे वारं जरा वेगळंच दिसायला लागलं. मला असं वाटतं ऐका 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 बघा बऱ्याच लोकांना बरेचसे वारे काहींना भवानी मातेचं वार आहे, काहींना जगदंबा मातेचं वार आहे, काहींना खंडोबाचं वार आहे, काहींना बिरोबाचं वार आहे, काहींना मसोबाचं वार आहे. बापू अरे पण आम्हाला तो पंढरी श्रीनिवासी असणारा पांडुरंग आहे ना त्या पांडुरंगाचं वार आहे. आणि मला असं वाटतं त्याचं वारं मात्र फार वेगळं आहे. आणि वारं हे वेगळंच असलं पाहिजे. माझे संत जगापेक्षा वेगळे होते म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही त्यांचं आज नाव घेतोय ना संत नवती जगा माणसाद्या सारिखे. माणसानं वेगळं राहावं लोकांपेक्षा त्यावेळेस त्या माणसाची छाप पडत असते. मी सांगून जाईल आम्हाला लोकांपुढे छाप नाही पाडायची. अरे आम्हाला जर छाप कुणापुढे पाडायची असेल तर माझ्या ज्ञानोबरायांपुढे. कारण का अरे त्यांच्या समोर जर आम्ही छाप पडली ना तर कधीतरी ते आम्हाला बोलवतील आणि त्यांचं दर्शन आम्हाला होईल. बस याच करता खऱ्या अर्थाने ही सेवा आहे. विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून आज तुकोबाराय म्हणतात की आयुष्यभर आम्ही अनेक प्रकारचे साधन केले. नाना साधनाच्या केल्या खटपटा हो अनेक साधन केले. परीन पावसी तू दारवंटा अनेक प्रकारचे साधन केले. पण देवा अरे उभं आयुष्य तुझ्यासाठी खर्च केलं रे. पण अजून तुझी भेट नाहीये आणि तुझ्या भेटीची खऱ्या अर्थानं आम्हाला इच्छा आहे. अरे दिवस जन्म मरणाचा गोड नाही माय बाप. दिवस जन्म मरणाचा गोड नाहीये. दिवस गोड कधी होईल ज्या दिवशी तुम्ही या जगात आलात आणि आल्यानंतर आपलं जीवन कधीतरी सार्थकी लावाल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपला दिवस गोड आहे. नाहीतर मायबाप इथं माणसं अनेक जन्माला आले पण पाणी वाहून गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ओ देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागी पाठी भयाले मोठे. बघा मला सांगायचं काय इथे अनेक जण आले. राजा महा राजा राजा महा राजा यहाँ कोई रग नहीं पाए. बस यही चलाना परवाना बस यही चलाना परवाना. दुनिया
भाऊसाठी टाळ्या वाजवा. इन चार घड़ी काजिना दुनिया है मुसाफिर खाना. बघा उभं आयुष्य खर्च केलं देवा तुझ्यासाठी, पण आमचा दिवस गोड कधी होईल सांगू तुला? ज्या दिवशी तुझं दर्शन होईल ना. विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया, टाळी वाजवा एकदा. आज काही बघायची गरज नाही. हा, प्रस्तावनेमध्ये जर एवढे प्रमाण आहेत तर अजून उभं कीर्तन व्हायचंय. बघा ऐका, महाराज म्हणतात याच्यासाठी आम्ही अट्टहास केला. कशासाठी? आम्हाला हा दिवस पाहिजे. विठ्ठलची एक डोळा देखलिया, हा दिवस बघायचा आहे. आणि तुकोबरा म्हणतात आमचा तो दिवस सार्थकी लागला. काय झालं? शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे आमचा दिवस तो गोड झाला. आणि आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. खऱ्या अर्थानं आता आमच्या जीवनामधील तृष्णा संपली. अरे जीवन मरणाची तहान संपली. नोहे नोहे ज्या ज्या तहानी तुम्हा आम्हाला आहे यापैकी आता कुठलीच तहान शिल्लक राहिली नाही. अरे ऐका रे ऐका. आणि म्हणून तुकोबऱ्या म्हणतात की आता आम्ही निश्चिंत झालो. मला खरं सांगा, एकदा का कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला, मग कसलं भय, कसलं संकट आहे. हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि म्हणून महाराज म्हणतात की आता आम्ही निश्चिंत झालो. महाराज का झालं हे असं? कशामुळे झालं असं? काय नेमकं तुम्ही केलं? तुकोबरा म्हणले खरं सांगू तुम्हाला, अरे आम्ही आमच्या जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये फक्त एकच साधन केलं. काय काय केलं? एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, रुक्माईचा पती आम्ही रुक्माईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही एकच साधन केलं. त्या रखुमाईचा पती हरी, तो भगवान परमात्मा, तो आम्ही चित्तात धारण केला. आणि त्याचं एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, तर त्याचा परिणाम सांगू तुम्हाला. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे ने गुणे. त्याच्या नावाच्या साधनाने काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. त्याच्या नामस्मरणाने काय होऊ शकत नाही माय बाप. अरे काहीही होऊ शकतो. तुकोबरा म्हटले आम्ही निश्चिंत का झालो सांगू? याचं कारण असं आहे की प्रत्येक जीवाला जन्म मरणाचं भय, प्रत्येकाला मुक्ती पाहिजे. प्रत्येकाला या मृत्यू लोकातून मुक्त व्हायचंय, या दुःखातून मुक्त व्हायचंय. माझे तुकोबरा म्हणतात आता त्या मुक्तीला आम्ही नोवरी केली. काय 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 ऐका रे ऐका. एकदा का कोणी आपलं जर दास झाला, एखाद्याच्या घरी मालकाच्या घरी जर नोकराने काम करायला लागला, तर मला खरं सांगा मालकाचं त्या नोकराला ऐकावं लागतं का नाही? ऐकावं लागतं. चाकरी करतोय तर त्या मालकाचं ऐकावं लागतं. इथं तुकोबऱ्या म्हणतात ती मुक्ती नावाची आमची आता दासी झाली. आणि नुसती दासी नाही तर तिच्यासोबत आम्ही आता विवाह केला. ती आमची आता नोवरी झाली. आता एकदा का ती मुक्ती दासी झाली, आता मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता राहिली नाही. आता मात्र जीवन आमचं खेळीमेळी झालं. तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. आणि मग मला आता खरं सांगा, जन्म मरणाच्या भयातून जर आम्ही मुक्त झालो म्हणजे काय झालो? तुकोबरा म्हटले आता आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहिलं नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. विठाला विठाला माझ्या कीर्तनामध्ये काही नियम मी घालून ठेवलेले दादा. असं आताशी तुम्हाला वर मग काय आलं?
काही खुणा तुम्हाला उशिरा कळणार आहे कीर्तन झाल्यावर. विठाल हा विठाल हा विठाल बघा कशा निमित्ताने आपण जमलोय हे तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जायचं हेही तुम्हाला माहिती आहे. हा इथं आलेला कोणीच उरणार नाही हेही तुम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा याची कुणालाही खंत नाही हेही तुम्हाला माहिती आहे. बरोबर ना? हा कारण त्याचं भय तुम्हाला नाहीच मायबाप. आपण किती म्हणजे किती कठोर आणि किती खऱ्या अर्थानं आपण धाडसी माणसं आहेत बघा. जन्म मरण सगळ्याला आहे, मृत्यू सगळ्याला आहे भाऊ. प्रत्येक जण जाणार आहे, प्रत्येकाला त्याची भीती आहे. पण माणसं एवढे खंबीर आहेत कुणालाच त्याची भीती नाहीये बरं का, अजिबात भीती नाहीये. पण मी सांगेल आज आपण ज्या निमित्ताने जमलोयत ना ते निमित्त मात्र आज गोड जेवणाचं निमित्त आहे. सोहळा कुणाचाही होत नाही मायबाप. ज्याच्या जीवनामध्ये सेवा असते ना त्यांचा सोहळा होत असतो. ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य शिल्लक असतं ना त्यांचाच सोहळा होत असतो. आणि मला असं वाटतं हे कुटुंब मी मागच्याही वेळेस या दंदने परिवाराच्या माध्यमातून बरोबर ना इथे आलो होतो आणि मी रस्त्याने विचारलं होतं की त्यावेळेस आपण कुठलं चिंतन केलं होतं. तर मला वाटतं आपण त्यावेळेस पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती हा अभंग आपण निवडला होता. आज तीच माणसं पुन्हा कीर्तनासाठी आहेत. मायबाप पुन्हा पुन्हा ज्या अर्थी येतोय ना त्या अर्थी लोकांचं किती प्रेम आहे हो. प्रेम आहे ना? हा प्रेम नाही का तुमचं? मग जरा टाळ्या वाजवा की. हा बघा बघा. आणि आपण याही निमित्ताने कैलासवासी गंगूबाई वैजनाथराव दंदने यांचं आज गोड जेवण आहे. आपण त्या निमित्ताने सर्वजण जमला आहात. मी सांगून जाईल मायबाप त्यांचं कुटुंब असेल त्यांच्यावरती दुःखाचं सावट आहे. पण याही पुढे जाऊन सांगेल जो परमार्थिक साधना करतो ना त्याला याचं दुःख अजिबात वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमचं मरण माहिती आहे. हा काय आम्हाला आमचं मरण माहिती आहे. मरण हे अटळ आहे आणि या भौतिक दुःखातून मुक्त होण्याचं हे ते एक साधन आहे. जायचं इथं प्रत्येकाला एक दिवस जाणार प्रत्येक जण आहे. पण जाताना काहीतरी करून जावं. काहीतरी म्हणजे काहीतरी करू नये. काहीतरी जगाच्या हिताचं किमान किमान स्वतःच्या हिताचं तरी करून जावं. तुका म्हणे जियावे तुका म्हणे जियावे जीवन सत्याचं असावं, जीवन नीतीचं असावं आणि जीवन खरं असावं. मला असं वाटतं जी माणसं खरी असतात तीच माणसं खरी असतात. काय 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 कळलं का? फक्त स्वर व्यंजन बदलतोय. जी माणसं खरी असतात तीच माणसं काय असतात? खरी असतात. आणि जी माणसं खरी असतात तीच माणसं खरी असतात. हा शब्द तो फक्त स्वर व्यंजन बदललं. महाराज मराठी भाषाच याला म्हणतात हो. 56 भाषेचा केला असे गौरव माझ्या मराठीचे बोलू कौतुके. ही भाषा तशी राजा हो. मी सांगून जाईल तुम्हाला. बघा नीतिमत्ता जीवनामध्ये पाहिजे. जीवन चांगलं पाहिजे. आणि शेवटचा दिवस असा व्हावा माणसाचा की गेल्यानंतर लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे. आपल्यासाठी सोहळे झाले पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए ओ जग हसे हम रोए राम. काय 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 ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोई. आणि म्हणून ज्या दिवशी बघा एखाद्याला जर त्याला हाताची किंमत विचारा. एखाद्याला पाय नसेल त्याला पायाची किंमत विचारा. एखाद्याला डोळा नसेल त्याला डोळ्याची किंमत विचारा.
जीवनामधले आईबाप खऱ्या अर्थानं जीवनात नसतील ना, त्या माणसाला मायबापाची किंमत विचारा, तो किंमत सांगेल राजा हो. अरे हयात आहे तोपर्यंत आपले मायबाप आपल्याला कळती सांगता येत नाही. हा, कारण आपण अनेक उदाहरण पाहतो. हा, चांगले चांगले कीर्तनकार कीर्तन करतात, आईचं वर्णन करतात, बापाचं वर्णन करतात. हा, पण मायबाप खरंच गादीवरती असतील सांगता येत नाही. हा, कधी कधी यांचे सुद्धा गोठ्यामध्ये असतात. अरे आम्ही पाहिल्या गोष्टी. चला, मला हे सांगायचं नाही मायबाप, पण सांगायचं काय, सांगायचं काय, एक गोष्ट सांगून जाईल मायबाप. जीवनामध्ये माय बापाचे उपकार माणसाने कधीच विसरले नाही पाहिजे. कारण या जगाच्या पाठीवरती बापू एक तर संत हे तुमच्या आमच्यावरती निस्वार्थपणाने प्रेम करतात, आणि दुसरी म्हणजे जगातली माय मायबाप, ही माय तुमच्या आमच्यावरती निस्वार्थपणाने ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची आईचे उपकार विसरता कामा नाही मायबाप. जीवनातली माय ज्यावेळेस जाते ना, त्यावेळेस ती माईचे उपकार, अरे किती आपण तिचे उपकार त्या ठिकाणी फेडू शकत नाही. एवढे उपकार आहे. सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है 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 से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर. ज्या दिवशी जीवनातली आई जाईल ना मायबाप, खरं सांगू तुम्हाला, ते लेकरू पोरकं होतं मायबाप. कारण जगाच्या पाठीवरती बापही लेकरावर. बघा, फार सुंदर वातावरण या कुटुंबाने केलं. सर्व दंदने परिवार आहे. त्या निमित्ताने ही सर्व गायक वादक मंडळी, आता आज एक एकावनी मोठी माणसं त्या ठिकाणी आहेत. आज गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, माईक सिस्टम सुद्धा एक नंबर आहे आमच्या बाळूभाऊंची. हा, एकदा त्यांच्याकडे जोरात टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर आहे.
मन मोकळेपणाने आवाज देणं आणि त्याचा आनंद घेणं. नाहीतर माणसं जर भाऊ जर आपण जर म्हटलं की थोडंसं ट्रबल वाढवा, लोक फक्त असं बटनला हात लावतात. हा वाढवू का, बरं वाढवू का, हां वाढवू का, फक्त हात फिरवतात, बटन जागेवर राहतं. इथं मन मोकळा कारभार आहे. बघा सर्वजण चांगले आहेत, आता सगळे चांगले, मग मी काय येडपाट आहे का? मी सुद्धा चांगला आहे. म्हणून आमच्या केशव भाऊ यांच्या माध्यमातून, बाळूभाऊच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. विठाला विठाला विठाला. त्याला वेळ फार झालेली आहे, कारण जवळपास 1:15 वाजलाय. कीर्तन याला म्हणावं की तुम्हाला कीर्तनात वेळही कळला नाही पाहिजे. हा कीर्तन चांग होय अंग हरिरूप. बघा एक थोडंसं चिंतन करूया. या जगतामध्ये प्रत्येक जीव जन्माला आला आणि त्या प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी तहान आहे. प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी अपेक्षा आहे, कशाची ना कशाची तरी तृष्णा आहे. मी सांगून जाईल, काहींना क्रोधाची तृष्णा आहे, काहींना कामाची तृष्णा आहे, काहींना लोभाची तृष्णा आहे. बरं का कृष्णा? हा काहींना विद्येची तहान आहे, काहींना स्पर्धेची तहान आहे, काहींना लोभाची तहान आहे, काहींना धनाची तहान आहे, काहींना क्रोधाची तहान आहे, काहींना खुर्चीची तहान आहे, काहींना सत्तेची तहान आहे, काहींना लोकांचे बांध कोरायची तहान आहे, काहींना लोक घरा फोडायची तहान आहे, काहींना 4 घरं एकत्र असले तर मायबाप त्याला वेगवेगळं करायची तहान आहे, काहींना सोयरिकी जमवायचं तहान आहे, काहींना मोडायच्या तहानी आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तहानी आहेत मायबाप. पण मी सांगेल, या सगळ्या तहानापेक्षा माझ्या ज्ञानोबरायची तहान असली पाहिजे, माझ्या देवाची तहान असली पाहिजे. तुकोबारायला ही तहान होती. हा म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा दिवस गोड झाला. विठाला विठाला विठाला. राजा रावणाला कामाची तहान आहे, त्यामुळे रात्रंदिवस हाय सीते हाय सीते हाय सीते सीतेचा शोध करत फिरला. मी सांगेल, राजा रावणाला कामाची तहान आहे, काहींना धनाची तहान आहे, कौरवांना क्रोधाची तहान आहे. बघा तुम्ही, सातत्याने भाऊ असताना सुद्धा पांडवांसोबत काही ना काहीतरी कूटनीती करायची, काही ना काहीतरी कारस्थान करायचं. 4 फूट बंडी जरी असेल तरी सुद्धा न कळत का होईना संध्याकाळी जायचं. हा आणि कुठेतरी खोसटा काढायचा. हा आणि कुठेतरी खऱ्या अर्थानं आपला बांध ज्याला म्हणतो आपण, हा त्याला कुठेतरी कट मारायचा. मी सांगून जाईल, काही ना काहीतरी कारस्थान करायचं. हा महाराजी क्रोधाची तहान आहे. हा बघा तुम्ही, मला खरं सांगा राजा हो, जीवन किती दिवसाचं आहे? हा सांगितलं मगाशी भाऊनी, दिन 4 घडी का जीना. मला एक सांगा, काही मोजकेच दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत. हा 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 घ्या. बघा किती क्षणात जायचं आपल्याला. घडी घडी काळ वाटयाची पाहे, 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 घडी घडी काळ वाटयाची पाहे. आधुनिक अवकाश, आधुनिक अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, 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 झोपा तुम्ही सगळे, टाळ्या वाजवा की. बाबांनी सुद्धा सांगितलं प्रमाण, आणि बापूंनी पण सांगितलं, काळ तुमच्यावरती घालणारे फारसे दिवस तुमच्याकडे शिल्लक नाहीये. तुमच्याकडे नाही म्हणजे माझ्याकडे पण नाहीये. हा शतगणिले ते अर्धरात्र खाय. काय 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 अरे
अर्ध आयुष्य आपलं संपत चाललं राजा हो. मला खरं सांगा, अरे क्षणाचाही भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. काय करा, राम राम स्मरा. मला सांगायचं काय, जर काळ आपल्यावरती घालणारे, मग मला खरं सांगा, अरे 4 भाऊ आपण एकत्र राहतो, किती दिवस या जगात राहायचंय मायबाप आपल्याला? हा, किती दिवस राहणार आहे आपण? क्षणात. अरे पाठीमाग कोरोनाचा काळ झाला, जवळची माणसं निघून गेली, पुन्हा पाहायला भेटली नाही. क्षणभंगुरा आपण सगळ्यांनी सुद्धा सावध राहा. हे पण एवढे त्या ठिकाणी अशी तशी माणसं नाहीये. हा, हे सुद्धा म्हणणारे आहेत भाऊ. बघा, घास गिळी सत्ता हाती नाही. मग मला खरं सांगा, जायाचे शरीर हो 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 सगळे प्रमाण तुमच्या पाठ आहे, पण ऐका, मला सांगायचं काय, पुन्हा एकदा गेल्यानंतर परत परत ही चेहरे आपल्याला दिसतील का? नाही दिसणारा. मग मला खरं सांगा, अरे क्षणाचा भरोसा नाहीये, पण थोड्या थोड्या मतभेदामुळे आपण आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या वडिलाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्राला आयुष्याभर बोलत नाही. काय कामाचा क्रोध आहे माय बापा, सांगा तुम्ही. हा, जीवन थोडे सुंदर जगलं पाहिजे आणि ते जगावं. चला, काहींना क्रोधाची तहान आहे, काहींना कामाची तहान आहे, काहींना लोभाची तहान आहे, काहींना सत्तेची तहान आहे. आता बघा तुम्ही किती लोकांना सत्तेची तहान. हा, बघितलं तुम्ही, ही सत्तेची तहान आहे. मला असं वाटतं सत्तेची तहान असावी, पण कधीतरी माणसानं, कृष्णा महाराज, कधीतरी माणसानं स्वतःची खुर्ची खाली करून दुसऱ्याला दिली पाहिजे. हा, दिली पाहिजे. लोकांना आपल्याला खेटर मारायच्या आत कधीतरी आपण खाली बसलं पाहिजे ना, बसलं पाहिजे का नाही? त्याचा परिणाम सांगतो मला मी. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये एक खुर्ची खाली केली बापू. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये एक खुर्ची खाली केली. माझ्या ज्ञानोबारायांनी एवढी मोठी खुर्ची दिली, मायबाप ही कुणाला तरी खुर्ची देण्याची खऱ्या अर्थाने ताकद आहे. कळलं तुम्हाला? हा, कुठेतरी लहान होऊन जगायची ताकद आहे मायबाप. कुठेतरी लहान होऊन जगलं पाहिजे, कुठेतरी खऱ्या अर्थानं एकमेकाला मोठं म्हटलं पाहिजे. मला सांगायचं काय, ही सत्तेची तहान आहे, क्रोधाची तहान आहे, काहींना धनाची तहान आहे. किती तहान आहे सांगू तुम्हाला. लहान लहान लेकर सुद्धा मायबाप पैशाशिवाय काम करत नाही, एवढी तहान आहे. हो, उदाम करी काम वेड्या, दाम करी काम. बघा, एखाद्या लेकराकडनं जर आपल्याला काही काम करून घ्यायचं असेल तर आधी 1 रुपया मागतं. ते काय पैसे द्या म्हणते आधी, नंतर काम करतो ना. मायबाप खऱ्या अर्थानं जगामध्ये पैशाला फार किंमत. सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई. ओ भाई रे,
सगळ्याला लांब जायचंय. ऐका ऐका, एका दमामध्ये यांनी पैशाची तहान सांगितली. किती दमात? हा. आणि ही तहान यांनाही आहे आणि तुम्हालाही आहे. आमच्यावर त्याला फार गुदुगुदू हसता का नाही? हा ऐका, सगळ्यांना मायबाप पण सांगेल असलं पाहिजे धन. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदा. कारण त्याचं कारण या जगामध्ये धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले, कोई न मीठा हाँ बोले. आणि म्हणून बघा, अरे ही तहानच आहे, ही धनाची तहान आहे. चला, कामाची तहान, क्रोधाची तहान, लोभाची तहान, सत्तेची तहान, धनाची तहान. एक तहान अजून सांगतो आणि अभंगात जवळ येतो. याचा अर्थ असा आहे की मी अभंगाच्या फार लांब आहे असं नाही. मी अभंगाच्या जवळच आहे आणि मी जवळ जवळ राहणारा माणूस आहे. काय? हा. पण फाउंडेशन बनवण्यासाठी पाया पक्का पाहिजे ना. हा. आणि म्हणून हे काम आता जे चालू आहे ना, हे पाया पक्क करायचं काम चालू आहे. एकदा का बेसमीट पक्क झालं ना, हा, मग मात्र इमारत ढासळत नसते. आणि म्हणून बघा ही सुद्धा एक प्रकारची तहान आहे. तसं मी सांगून जाईल भाऊ तुम्हाला. थोडासा वेळ झालाय आपल्याला, पण मी अजून 10 ते 15 मिनिटं घेऊ का? हा. मी बरोबर 1:30 वाजायला 5 मिनिटं कमी असताना, 1 वाजून 10 मिनिटं झालेत, 1:30 वाजायला 5 मिनिटं कमी असताना बघा मी अभंगात त्या ठिकाणी जाणार आहे. काय? अभंगात जाणार आहे, पण एकटा जाणार नाहीये. एकटा जाणार नाहीये मी. तुम्हाला सगळ्याला त्या अभंगात घेऊन जाणार आहे. काय? आणि अभंगात तुम्ही गेले भाऊ, मी मात्र मागे येणार आहे. मी वापस येणार आहे. आणि वापस आल्यानंतर बापू त्याला मी कुलूप लावून घेणार आहे, कृष्णा महाराज. आणि चावी मात्र मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. त्याचं कारण भाऊ, ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल ना केशवबुवा, त्यावेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येईल. आणि ज्या वेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येईल ना, त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल. आणि माझी आठवण आली की मी पुन्हा येईन. हा, मी पुन्हा येईन. पण ऐका, गैरसमज करू नका. मी कीर्तनासाठी येईन असं म्हटलंय. विठाला विठाला एक तहान आहे, ती म्हणजे विद्येची तहान आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला विद्येची तहान असते. रामकृष्ण परमहंस यांच्याकडे स्वामी विवेकानंद हे विद्या ग्रहण करण्यासाठी गेले. याचा अर्थ स्वामी विवेकानंदांना विद्येची तहान आहे. एकलव्याला विद्येची तहान आहे. अशा अनेक प्रकारच्या तहानी आहेत. बघा, तहान म्हणजे तृष्णा. काय? आणि तुकोबरा म्हणतात, या भौतिक युगातील सर्व तृष्णा आमच्या नाहीशा झाल्या. या भौतिक युगातीलही झाल्या. बघा, एक म्हणजे सांसारिक तहान सुद्धा मुक्त झाली. हा. आणि एक म्हणजे परमार्थिक तहान सुद्धा मुक्त झाली. बघा, या दोन्हीही तहानातून मी मुक्त झालो. आता मी निश्चिंत झालो. अर्थात आता मला कुठल्याही प्रकारची तहान शिल्लक राहिली नाही. अभंगाचं दुसरं चरण. आता आता
हे सुद्धा निश्चिंत झाले, तुम्ही सुद्धा निश्चिंत झाला, मी सुद्धा निश्चिंत होणार आहे, पण अवघ्या 15 मिनिटांमध्ये. बघा, महाराज म्हणतात आम्ही आता निश्चिंत झालो, जीवनातल्या तृष्णा दूर झाल्या. राम, कशामुळे तृष्णा गेल्या महाराज? मी सांगून जाईल. त्याचं कारण कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थानं प्रचिती माझ्या तुकोबऱ्यांना झाली, म्हणून तुकोबरे म्हणतात आम्ही निश्चिंत झालो. पण खरं सांगू तुम्हाला, तो भेटावा यासाठी उभं आयुष्य आम्हाला झिजावं लागलं, उभं आयुष्य आम्हाला खर्च करावं लागलं. किती खर्च केला? मी मगाशी सांगितलं ना, नाना साधनांच्या केल्या खटपटाराम. अरे लोकांनी एवढा त्रास दिला, हा हा, पण तरी सुद्धा भक्ती सोडली नाही. रात्रंदिन आम्हा पिताचा प्रसंग, वा 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 वा. रात्रंदिवस आम्हा पिताचा प्रसंग, खऱ्या अर्थानं काय कष्ट झेलले माय बाप माझ्या तुकोबरांनी. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस या समाजासाठी झटले माय बाप. अरे त्या मंबाळ भट्टांना काठीनं मारावं माझ्या तुकोबरायला, पण तरी सुद्धा भजन नाही सोडलं रे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी द्रढ भावो. लोकांनी निंदा केल्या, पण तरी सुद्धा तुकोबराय म्हटले, कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा. अरे किती त्रास दिला, अंगावरती उकळतं पाणी फेकावं, पण तरी काही भजन सोडलं नाही. घरची परिस्थिती एवढी नाजूक झाली माय बाप, पण देवाचा विसर पडला नाही. तो भेटला पाहिजे. अरे आपली भक्ती अशी आहे, जर चांगलं चाललं तर आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. अंगाला आला ताप आणि देवा तू माझ्या बापाचा बाप, आणि अंगाचा गेला ताप की देवा मी तुझ्या बापाचा बाप. अरे अशी आपली भक्ती राजा हो. कोरोनाच्या काळात लोकांनी डॉक्टरने सांगितलं माळा काढून टाका, अरे काढल्या आम्ही. अरे काय निष्ठा आहे आपली, तुकोबराची काय निष्ठा होती माय बाप. ओ रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन वा वाणी मन, हरी बोल. अंतर्बाह्य जन आणि मन, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, हरी बोल.
प्रसंग. महाराज काय परिस्थिती असेल हो? भाऊनी गायलं तर ते चित्र असं डोळ्यासमोर उभा राहिलं मायबा. हा मी सांगेल रजा हो, सांगेल रजा हो. एवढा अट्टहास केला हा कशासाठी? तो भेटावा यासाठी. अरे संसाराकडे जर आलो तर तुकोबरे म्हणतात, अरे देवा कधी भेट देशील राजा तू. अरे संसाराकडे आलो तर लोक मला वेड म्हणायला लागले, आणि परमार्थात आलो देवा तर तुझी अजून भेट नाही. तुका दोहीकडे चोर अशी अवस्था झाली माझी. अरे लोक मला वेड म्हणायला लागले, आता कधी भेटशील रे? भेटी लागे देवा, लागली से भेटी लागे जीवा, लागली से रात्रंदिवस तुकोबराय देवाची वाट पाहायला लागले. मी खरं सांगू तुम्हाला, किती भजन केलं तुकोबरायांनी. ऐका ऐका ऐका, खूप भजन केलं, खूप भजन केलं, आणि माझ्या देवाची वाट पाहू लागले. अजून सुद्धा तो देव भेटायला तयार नाही. अरे अंतकरण गैवरून आलं, कैसी दशा येईल माझे अंगा. ओ चित्त पांडुरंगा जुर तसे. ऐका, यांनाही कळालं, यांनाही आहे आणि तुम्हालाही आहे. आमच्यावर त्याला फार गुदुगुदू हसता का नाही? हा ऐका, सगळ्यांना मायबाप पण सांगेल, असलं पाहिजे धन. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदा. कारण त्याचं कारण, या जगामध्ये धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे.
अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले, कोई न मीठा बोले. आणि म्हणून बघा, अरे ही तहानच आहे, ही धनाची तहान आहे. चला, कामाची तहान, क्रोधाची तहान, लोभाची तहान, सत्तेची तहान, धनाची तहान, एक तहान अजून सांगतो आणि अभंगाजवळ येतो. याचा अर्थ असा आहे की मी अभंगाच्या फार लांब आहे असं नाही, मी अभंगाच्या जवळच आहे आणि मी जवळ जवळ राहणारा माणूस आहे. काय हा, पण फाउंडेशन बनवण्यासाठी पाया पक्का पाहिजे ना. आणि म्हणून हे काम आता जे चालू आहे ना, हे पाया पक्क करायचं काम चालू आहे. एकदा का बेसमीट पक्क झालं ना, मग मात्र इमारत ढासळत नसते. आणि म्हणून बघा ही सुद्धा एक प्रकारची तहान आहे. तसं मी सांगून जाईल भाऊ तुम्हाला, थोडासा वेळ झालाय आपल्याला, पण मी अजून 10 ते 15 मिनिटं घेऊ का? हा, मी बरोबर 1:30 वाजायला 5 मिनिटं कमी असताना, 1 वाजून 10 मिनिटं झालेत, 1:30 वाजायला 5 मिनिटं कमी असताना बघा मी अभंगात त्या ठिकाणी जाणार आहे. काय अभंगात जाणार आहे, पण एकटा जाणार नाहीये, एकटा जाणार नाहीये. मी तुम्हाला सगळ्याला त्या अभंगात घेऊन जाणार आहे. काय, आणि अभंगात तुम्ही गेले भाऊ, मी मात्र मागे येणार आहे, मी वापस येणार आहे. आणि वापस आल्यानंतर बापू त्याला मी कुलूप लावून घेणार आहे, कृष्णा महाराज. आणि चावी मात्र मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. त्याचं कारण भाऊ, ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल ना केशवबुवा, त्यावेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येईल. आणि ज्या वेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येईल ना, त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल. आणि माझी आठवण आली की मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. पण ऐका, गैरसमज करू नका, मी कीर्तनासाठी येईन असं म्हटलंय. विठाला विठाला एक तहान आहे, ती म्हणजे विद्येची तहान आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला विद्येची तहान असते. रामकृष्ण परमहंस यांच्याकडे स्वामी विवेकानंद हे विद्या ग्रहण करण्यासाठी गेले. याचा अर्थ स्वामी विवेकानंदांना विद्येची तहान आहे, एकलव्याला विद्येची तहान आहे. अशा अनेक प्रकारच्या तहानी आहेत. बघा, तहान म्हणजे तृष्णा. काय, आणि तुकोबरा म्हणतात, या भौतिक युगातील सर्व तृष्णा आमच्या नाहीशा झाल्या, या भौतिक युगातीलही झाल्या. बघा, एक म्हणजे सांसारिक तहान सुद्धा मुक्त झाली, आणि एक म्हणजे परमार्थिक तहान सुद्धा मुक्त झाली. बघा, या दोन्हीही तहानातून मी मुक्त झालो. आता मी निश्चिंत झालो. अर्थात आता मला कुठल्याही प्रकारची तहान शिल्लक राहिली नाही. अभंगाचं दुसरं चरण. आता
आता हे सुद्धा निश्चिंत झाले, तुम्ही सुद्धा निश्चिंत झालात, मी सुद्धा निश्चिंत होणार आहे, पण अवघ्या 15 मिनिटामध्ये. बघा महाराज म्हणतात आम्ही आता निश्चिंत झालो, जीवनातल्या तृष्णा दूर झाल्या. राम कशामुळे तृष्णा गेल्या महाराज मी सांगून जाईल. त्याचं कारण कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थानं प्रचिती माझ्या तुकोबऱ्यानं झाली, म्हणून तुकोबरे म्हणतात आम्ही निश्चिंत झालो. पण खरं सांगू तुम्हाला, तो भेटावा यासाठी उभं आयुष्य आम्हाला झिजावं लागलं, उभं आयुष्य आम्हाला खर्च करावं लागलं. किती खर्च केला मी मगाशी सांगितलं ना, नाना साधनांच्या केल्या खटपटाराम. अरे लोकांनी एवढा त्रास दिला, हा हा, पण तरी सुद्धा भक्ती सोडली नाही. रात्रंदिन आम्हा पिताचा प्रसंग, वा 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 वा. रात्रंदिवस आम्हा पिताचा प्रसंग, खऱ्या अर्थानं काय कष्ट झेलले माय बाप माझ्या तुकोबरायने. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस या समाजासाठी झटले माय बाप. अरे त्या मंबाळ भट्टांना काठीनं मारावं माझ्या तुकोबरायला, पण तरी सुद्धा भजन नाही सोडलं रे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. लोकांनी निंदा केल्या, पण तरी सुद्धा तुकोबराय म्हटले कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा. अरे किती त्रास दिला, अंगावरती उकळतं पाणी फेकावं पण तरी काही भजन सोडलं नाही. घरची परिस्थिती एवढी नाजूक झाली माय बाप, पण देवाचा विसर पडला नाही. तो भेटला पाहिजे. अरे आपली भक्ती अशी आहे, जर चांगलं चाललं तर आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. अंगाला आला ताप आणि देवा तू माझ्या बापाचा बाप, आणि अंगाचा गेला ताप की देवा मी तुझ्या बापाचा बाप. अरे अशी आपली भक्ती राजा हो. कोरोनाच्या काळात लोकांनी डॉक्टरने सांगितलं माळा काढून टाका, अरे काढल्या आम्ही. हा अरे काय निष्ठा आहे आपली, तुकोबरायची काय निष्ठा होती माय बाप. ओ रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन वाणी मन, हरी बोल. अंतर्बाह्य जन आणि मन, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, ताई 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 ताई, हरी बोल.
प्रसंग. महाराज काय परिस्थिती असेल हो? भाऊनी गायलं तर ते चित्र असं डोळ्यासमोर उभा राहिलं मायबा. हा मी सांगेल रजा हो, सांगेल रजा हो. एवढा अट्टहास केला हा कशासाठी? तो भेटावा यासाठी. अरे संसाराकडे जर आलो तर तुकोबरा म्हणतात, अरे देवा कधी भेट देशील राजा तू. अरे संसाराकडे आलो तर लोक मला वेड म्हणायला लागले, आणि परमार्थात आलो देवा तर तुझी अजून भेट नाही. तुका दोहीकडे चोर अशी अवस्था झाली माझी. अरे लोक मला वेड म्हणायला लागले, आता कधी भेटशील रे? भेटी लागे जीवा, लागली से भेटी लागे जीवा, लागली से रात्रंदिवस तुकोबरात देवाची वाट पाहायला लागले. मी खरं सांगू तुम्हाला, किती भजन केलं तुकोबरायांनी. ऐका ऐका ऐका, खूप भजन केलं, खूप भजन केलं, आणि माझ्या देवाची वाट पाहू लागले. अजून सुद्धा तो देव भेटायला तयार नाही. अरे अंतकरण गैवरून आलं. कैसी दशा येईल माझे अंगा, ओ चित्त पांडुरंगा जुर तसे. ऐका, करायचं अंतकरण भरून यायला लागलं माय बाप. जुरनी पंजरा होऊ पाहे आता, जुरनी पंजरा होऊ पाहे आता, जुरनी पंजरा होऊ पाहे आता, जुरनी
उपाय एकदा जोरात टाळी वाजवा. किती जीवाची माणसं आहेत हो. मन राहवत नाही कोणा सुद्धा. हा का सांगू तुम्हाला, त्याच्या भेटीची तळमळच तेवढी राजा. हा आणि म्हणून सांगेल, माझे तुकोबराय त्या संतांना विनंती करतायत, ओ तुम्ही सनकादिक संत, माझ्यावर थोडा उपकार कराव, उपकार करा माझ्यावरती. उभं आयुष्य मी देवाच्या साधनेमध्ये घालवलंय, पण अजून त्याची भेट नाही. माझा निरोप त्यांना सांगता का हो? ऐका आता एक 5 मिनिटं फक्त. मला माझ्या अभंगाच्या निरूपणाकडे शेवटाकडे यायचंय. संतांना विनंती करतात माझे तुकोबराय, विनंती करतात, ओ तुम्ही सनकादिक संत, माझ्यावरती उपकार करा. ओ देवा सांगा नमस्कार, देवा सांगा ओ नमस्कार, एवढा उपकार करा, एवढा उपकार करा. काय करा? ओ देवा सांगा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा ओ विनवा पंढरीच्या राणा. माझी विनंती त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवा, त्यांना विनंती करा. तो भाव थोडसा लोकांच्या हृदयात जरा पोचू द्या की. हा बघा आता गेलं का आमचं काय चाललं होतं कीर्तन. एक तर मी विसर बळा माणूस. ओ माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीच्या राणा. माझा निरोप हा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. बघा एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. आणि त्या संतांनी खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबरायचा निरोप भगवंताकडे दिला. देवाला सांगितलं आणि देवानं दिलेला निरोप ते संत खऱ्या अर्थानं तुकोबराला येऊन सांगतात. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तुकोबरा म्हणतात, निरोप या संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता. अरे सगळ्या गावात जाऊन सांगू तुकोबराय, मला माझ्या माहेरावरनं आता निरोप आलाय.
निरोप या संता. मला खरं सांगा, अरे सर्वसामान्य लेकीचं माहेर म्हणजे आपलं खऱ्या अर्थानं आईचं गाव आहे. पण माझ्या तुकोबरायचं माहेर कुठलं आहे हो? ओ जंबू या दीपा माझी हो, एक पंढरपूर गाव गा. नगर देखोनी विठू पाटील त्याचे हो, ओ माझे माहेर पंढरी. ओ माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. हो माझे माहेर पंढरी. ओ माझे 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 माहेर पंढरी आहे भीवरेच्या, आहे भीवरेच्या हो आहे. साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस बघा. वेळ झाली आपली, कधी वेळ निघून गेला कळला पण नाही. कळला का? त्याचं कारण ही सर्व मंडळी प्रेमाची आहेत, हा अंतकरणातून गाणारी आहेत. गाणारे भरपूर आहेत हो, काय गाणारे भरपूर आहेत, पण इथून गाणारे कमी आहेत. हा आणि ही माणसं इथून गाणारी आहेत म्हणून महाराष्ट्राच्या पटलावरती या लोकांचे अजूनही नाव आहे. हा नाहीतर इथं आलेले बरेच जण आले, बरोबर ना? हा आहेतच का अजून? बघा आहेत, भरपूर आहे. सांगेल त्याचं प्रमाण. भरपूर आले पण गेले, पण सेवा सेवा ज्याची खरी सेवा आहे त्याच्या भय का हे जीवा. आणि म्हणून ही सर्व प्रेमाची मंडळी आहेत. इकडनं आमचे भाऊ आहेत. हा अरे अजून सुद्धा या वया सुद्धा म्हणजे ते काय असे काही नाहीये, हा अजून तरुणच आहेत. पण 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 अतिशय गोड गाणं आहे.
जितकं गाणं गोड आहे ना तितकाच गोड स्वभाव माणसाचा. सांगू तुम्हाला. आणि जसा जितका यांचा गोड स्वभाव आहे ना तितकाच यांचा सुद्धा गोड आहे. कारण आता हे बघा हे आमच्यापैकी, कारण आम्ही 2001 2002च्या काळातले माणसं, त्याच्याही आधीच असतील भाऊ, माझ्याही आधीच असतील. पण त्याच्यानंतर ज्यांनी ऐका ज्यांनी नवीन लोकांपैकी सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं, आणि नुसतं वेड तर गाणे लावलं, पण आपल्या स्वभावानं एवढी माणसं एकत्र केली. त्यातलं जर मोठं नाव जर कोणाचं असेल ना तर केवळ आणि केवळ आमच्या बापूचं नाव आहे. लई माणसं जोडली, माणसं जोडली. आम्हाला माणसं जोडता नाही आली. हा, जोडता नाही आली. हा, त्याचं कारण लक्षात राहिलं ना मुळं. पण माझ्या ज्ञानोबरायांनी कृपा केली. माणसं जरी माझ्यापासून लांब असली ना तरी सुद्धा ती तितकीच प्रेम करतात. ही त्याची कृपा आहे माझ्या. हा, आणि या हाताला आता कृष्णा महाराज म्हटलं की सध्या नाद नाही करायचा. हा, नाद नाही मायबाप. तुम्ही जर युट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला वगैरे जर तुम्ही बघितलं ना तर मिलियन सुद्धा पुरत नाही सध्या आता. हा, एवढी खऱ्या अर्थानं त्यांची ख्याती झाली. आणि आपल्या सगळ्या लोकांचं प्रेम आहे. आपण सर्व गुणवान मंडळीला जपणारी माणसं आहात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव ही माणसं इथं आली. आमचे हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज मागच्याही वेळेस होते आणि अनेकदा भेटत असतात. ही सर्वच महाराज मंडळी आहेत. सगळ्यांचं दर्शन होतं. इकडच्या सुद्धा दोघांनी बापल्या का निचरच चालता काय. वा, अतिशय आनंद. सकाराम बाबा आहेत. हा, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म. हा, एर तेच अनुष्ठती सामान्य सकळ. बापाने जे केलं ना, बापाने असं जगावं तेव्हा असं फळ मिळतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. साष्टांग पडेगाव. हा, सगळे आता बाबा आहेत. ते पण मागच्या वेळेस होते, पण मी जरा विसर भोळा माणूस आहे. माझ्या नावं लक्षात राहत नाही, पण ते समजून घेणारे माणसं आहेत. मी सगळ्यांच्या चरणी, हे बघा, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून. काय? पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून आपल्या सगळ्यांचं नाव घेतो. माझ्या ज्ञानोबराय आणि तुकोबरायचा मान राखतो. आणि म्हणून सिस्टम सुद्धा अतिशय सुंदर आहे. बाळूभाऊनी सुद्धा अतिशय सुंदर सिस्टम लावली. ज्यांचं चॅनल आहे हा हरिभक्त परायण अजिंक्य भाऊ. ज्ञानाचा सागर, जसा ज्ञानाचे सागर माझे ज्ञानोबर आहे ना, बस तेवढं सागराप्रमाणे आपलं चॅनल सुद्धा मोठं व्हावं एवढी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील, कृष्णा महाराज, बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे. नाही असं नाही, हा माझ्या बुद्धीचा दोष असावा, पण तसं मी फार मोजून बोलतो. मी होईल तोपर्यंत चुकीचे शब्द माझ्या मुखातून जाऊ देत नाही. याची मी बाहेरचा भान ठेवतो, याची मी जाणीव ठेवतो.